उत्तर प्रदेशात भाजपला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे आणि निश्चितपणे या यशाची कारणं नेमकी कोणकोणती आहेत त्याचीही आता चर्चा सुरू झाली आहे। या यशाची प्रमुख कारणं कुठली आहेत त्यावरती आपण एक नजर टाकूया। पहिला मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी स्वतः प्रचारात उतरले। खरं तर त्यांच्यावरती खूप टीकाही झाली, परंतु त्यामुळे सपा आणि काँग्रेसच्या बालेकिल्ल्यामध्ये मोदी लाट संपूर्णपणे जाणवली। सर्वाधिक दलित उमेदवारांना तिकीट मिळाली। पार्टीच्या मुख्य जबाबदाऱ्या या मागासवर्गीयांना दिल्या गेल्या, त्यामुळे दलित बहुल भागातनं भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचा निष्कर्ष आहे। स्थानिक पातळीवरती छोट्या छोट्या पक्षांशी युती करणं हे भाजपला खूप फायदेशीर ठरलंय, त्यामुळे स्थानिक मतं आपसुकच भाजपकडे गेली। स्थानिक मुद्दे अगदी आक्रमकपणे मांडण्यात आले। पोस्टरवरती मोदींसोबत स्थानिक नेत्यांचेही चेहरे होते। लोकल टच यामुळे मिळाला आणि त्यामुळे लोक भाजपशी कनेक्ट झाले, जोडले गेले। सपाच्या काम बोलता है या नाऱ्याला भाजपच्या काम नाही कारनामा बोलता है या नाऱ्यातनं उत्तर मिळालं, त्यामुळे स्थानिक लोकांशी भाजप अधिक प्रमाणात जोडली गेली। सपा का हरलं त्याची सुद्धा खूप महत्त्वाची कारणं आहेत। ऐन वेळेला निवडणुकीपूर्वी कौटुंबिक कलह मोठ्या प्रमाणात पुढे आले। सपात मोठी फूट पडली आणि निश्चितपणे याचा परिणाम प्रचारावरही जाणवला। मुलायम सिंग यादव यांनी अगदी 2 ते 3 सभा घेतल्या। नोकऱ्यांमध्ये भेदभाव करणं, बिघडलेली कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे खास करून युवकांमध्ये सपा विरोधी लाट जाणवली। काँग्रेसला जास्त जागा दिल्याचा आरोप अखिलेश यादव यांच्यावरती झाला आणि राहुल गांधी वगळता काँग्रेसचे कुठलेच मोठे नेते प्रचारामध्ये उतरले नाहीत। सपानं खरं तर अनेकदा उमेदवार सुद्धा बदलले। काँग्रेसनेही तिकिटांचा खूप मोठा गोंधळ केला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी सुद्धा होती। शेवटच्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी धडाकेबाज प्रचार केला, स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं आणि त्यापुढे सपाचा प्रचार पूर्णपणे फिका पडला। मायावतींनी जवळपास 100 मुस्लिम उमेदवारांना तिकीटं दिली, 97 मुस्लिमांना तिकीटं दिली। सेक्युलर मतं यामुळे सपा आणि बसपात विभागली गेली आणि याचा निश्चितच फायदा झाला तो भाजपला।